खूप दिवस झाले होते मला ट्रेकला जाऊन. घर ते शाळा, शाळा ते घर या नियमित रुटीन मधून मला बाहेर पडायचे होते. तर विचार केला का नाही एखाद्या डेंजरस किल्ल्याची ट्रेक करू, जो आपल्या नवी मुंबई पनवेल पासून जवळही असेल. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपक्स डिस्कवरी डायरी. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक किल्ला जो आहे कलावंतीन दुर्ग, त्या दुर्गाची ट्रेकिंग करण्यासाठी. आता आपण पोचलो आहोत ठाकूरवाडी या बेस कॅम्पजवळ. इथे आल्यानंतर एक 2-3 हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्सवर आपण नाश्ता करतो आणि नाश्ता केल्यानंतर मग आपण करूया या ट्रेकची सुरुवात. तर आजच्या आपल्या कलावंतींच्या ट्रेकसाठी बरीच मंडळी आलेली आहेत. ओळख करून घेऊया. हाय तन्वेश, कादंबरी मॅडम, सर्वांनाच माहिती असलेला महेश, पाठीमागे योगिता मॅडम, पाठीमागे नीरज, करण आणि विजय पाटील. तर अशी सगळी मंडळी मिळून आज आम्ही करणार आहोत या कलावंतीन दुर्गचा ट्रेक. इथे जो आपल्याला समोर पिनाकल दिसतोय, हाच पिनाकल आहे या कलावंतीन दुर्गाचा. तिथे आज आपल्याला पोचायचं आहे. आणि बाजूला दिसतोय तो हा प्रबळगड. जागोजागी अशा प्रकारची आपल्याला नाश्ता करण्यासाठी सुविधा पाहायला मिळते. म्हणजे जर जास्तच थकलो, आपण जर काही आणलं नसेल तर या स्टॉलचा आपल्याला उपयोग होतो. ते थोडं मध्यावर आलो आहे. मध्यावर आल्यानंतर ही खडी चढाई बघूया आपले ट्रेकर्स कसे चढत आहेत. खूप थकलो आहे, घामाच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत, पण हार नाही मानलेली आहे कोणीच. खूप छान वाटतं, मस्त. बेस पॉइंट पासून अवघ्या 1 तासाची ट्रेक करत करत आपण पोचतो या टी पॉइंट जवळ. या ठिकाणी राहण्याची, जेवणाची सोय आहे. इथला परिसर सुद्धा खूपच सुंदर आहे. या ठिकाणी आल्यानंतर सगळेच ट्रेकर्स 5 ते 10 मिनिटं विश्रांती घेतात. इथले खास वैशिष्ट्य म्हणजे समोर दिसणाऱ्या दगडाच्या रांगेवर चढून फोटोशूट करणे. टी पॉईंटच्या पुढे थोडंसं वरती आल्यावर इथे आपल्याला गणपती बाप्पाची आणि हनुमंतरायाची मूर्ती दिसते. आणि पुढे रस्ता जातो आहे तो कलावंतींकडे. बघू शकता या ठिकाणी आपल्याला 2 छोटे ट्रेकर मिळालेत. भविष्यातले नक्कीच हे मोठे ट्रेकर असणार आहेत. खूप छान. जसं जसं आपण वर येतोय तसे प्रत्येक ठिकाणी खाण्यासाठीचे स्टॉल्स अवेलेबल आहेत. म्हणजे जर आपल्याला भूक लागलीच तर पाण्याची, खाण्याची व्यवस्था या ट्रेकमध्ये आहे. हो. आणि हे आपले ट्रेकर्स जे डोंगराकडून आलेलं पाणी आहे त्या पाण्याचा आस्वाद घेत आहेत. फ्रेश झाल्यानंतर शरीरात जी एनर्जी आली ती आपण पाहू शकताय. या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सुद्धा धावत ट्रेक करण्याची मजा वेगळीच. आपल्याला पाठीमागे दिसतोय तो कलावंतींचा सुळका आणि बाजूला प्रबळगड.
तर मध्यावर आल्यानंतर बघू शकता इथे कॅम्पिंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे जर आपल्याला नाईटला यायचं असेल तर इथे कॅम्पिंग करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आपण सूर्योदय कलावंतींच्या सुळक्यावरून पाहू शकतो. खूप छान लोकेशन आहे. इथे हॉटेल सोहम यांच्याकडून ही सोय करण्यात आलेली आहे. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी कॅम्पिंग करू शकता. तर या कलावंतींच्या मध्य टप्प्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. साधारणतः 2250 फूट इतका उंच हा किल्ला आहे. तर आता अवघं एक पाऊण तासाचं अंतर राहिलेलं आहे आणि हा किल्ला काही एवढा दमछाक करणारा नाही आहे. म्हणजे आम्ही बेस पॉईंटपासून सुरुवात केली तर मध्ये मध्ये थोडेसे पॅचेस होते की थोडंसं वाटलं तीव्र चढाव, पण इथे मध्य टप्प्यावर आल्यानंतर असं काही दमछाक करणारं वाटत नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. आणि एवढं वरती चढून आलोय पण ऊन म्हणजे अजिबातच जाणवत नाही. थंड वातावरण आहे, खूप छान वाटतंय. हे जरी डोक्यावर ऊन आहे हो. तरी पण इतक्या वरती आल्यानंतर उन्हाची तीव्रता काही वाटत नाही आहे. म्हणजे थोडीशी थंड हवा आहे, खूप छान आहे फिरण्यासाठी. हा जो कलावंतीन दुर्ग आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे पनवेल ठिकाण आहे पनवेलपासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा ट्रेक आहे. मित्रांनो, सगळेच म्हणतात की कलावंतीन हा खूप अवघड किल्ला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड किल्ल्यांमध्ये याचं नाव घेतलं जातं, कारण त्याच्या ज्या स्टीफ पायऱ्या आहेत, म्हणजे साधारणतः 70 ते 80 डिग्रीमध्ये असलेल्या या पायऱ्या, तो जो एकच पॅच आहे त्या एक पॅचवरून तो सगळ्यात खतरनाक किल्ला म्हणून गणला जातो. तर त्याची चढाई आपल्याला पुढे करायचीच आहे. हे आहे प्रबळमाची गाव आणि या गावातून हा एक छोटासा रस्ता आणि पलीकडे आपण पाहू शकतोय हा कलावंतींचा सुळका. सोपा ट्रेक असल्यामुळे इथे आपल्याला गाईड घेण्याची आवश्यकतासुद्धा पडत नाही, कारण जागोजागी आपल्याला निशाण पाहावयास मिळत आहेत. आणि ही प्रबळमाची गाव बघा, बाजूला घर आणि त्या घराच्या पाठीमागून जातोय हा रस्ता कलावंतीन दुर्गासाठी. हो हो, पाहू शकता या प्रबळमाची गावाच्या अगदी पायथ्याला लागूनच आहे हा कलावंतीन दुर्ग आणि त्याच्या पाठीमागे प्रबळगड. खरे तर या गडाचे पूर्वीचे नाव मुरंजनगड होते, परंतु शिवाजी महाराजांनी याचे नाव बदलून कलावंतीन दुर्ग असे ठेवले. आता आपण पाहिलेल्या प्रबळमाची या गावात काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून मुक्कामासाठी माचीची ही जागा उत्तम आहे. म्हणजे गडावर आल्यावर अशा प्रकारची बसण्याची, झोके घेण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि विश्रांती म्हणून थोडा वेळ याचा आनंद घ्यायला काही हरकत नाही. पाच मिनिटाची विश्रांती घेतोय आणि या विश्रांतीमध्ये आपल्याला इथे मिळतंय लिंबू सरबत, कोकम सरबत. ते पिऊया, एनर्जी मिळवूया आणि करूया इथे पुढे वरची चढाई. या कलावंतीन दुर्गाशी प्रबळमाची गावामधील आदिवासी बांधवांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य सादर करतात. विशेष म्हणजे याच गावातील काही मुले कलावंतीन चोळक्यावर दोराच्या सहाय्याने ट्रेकर्सना वर चढवतात. या बदल्यात मात्र हे बांधव रोजगार म्हणून प्रत्येकी 30 रुपये घेतात. इथे पुढे आल्यानंतर आपल्याला 2 पायवाटा दिसतात. ही जी पहिली डावीकडे जाणारी वाट आहे ती कलावंतींच्या दुर्गाकडे जाणार आहे आणि माझ्या उजव्या बाजूला आहे ही वाट. बघा, ही वाट जाते थेट या प्रबळमाचीकडे, म्हणजे प्रबळगडावरती. हा पूर्ण रॉक पॅच आहे आणि त्याच्या कडेला लागूनच अगदी बारीक पायवाट आहे, पाहू शकता. तर आता आपण सध्या जात आहोत या कलावंतीन सुळक्याकडे आणि बघू शकता माझ्या पाठीमागे पुन्हा एक छोट्या गुहेचा पॅच. बघूया आतमध्ये जाऊन, कारण आपल्याला गुहा एक्सप्लोर करायला आवडतात. आत्तापर्यंत आपण खूप गुहा एक्सप्लोर केलेल्या आहेत, मग कलावंतींची कशी सोडणार. चला.
तर मित्रांनो, या कलावंतीन दुर्गाच्या अगदी पायथ्याला ही एक गुहा आहे आणि या गुहेमध्ये साधारणतः 25 ते 40 लोक आरामात राहू शकतील एवढी जागा या गुहेमध्ये आहे. आवाज थांबतोय माझा. आतमध्ये वटवगळ सुद्धा आहेत. आमचे काही पार्टनर आपण लगेच बाहेर पडले, परंतु खरंच म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारच्या या गुहा बनवल्या होत्या सुरक्षिततेसाठी. बाहेरून वाटणार पण नाही की आतमध्ये एवढ्या प्रकारची एवढी मोठी जागा असेल. खरंच तर कधी कलावंतींना व्हिजिट केली तर अगदी पायथ्याला लागून ही एक छोटीशी गुहा आहे, म्हणजे आतमध्ये मोठी आहे, तर ती नक्की व्हिजिट करा. गुहेच्या बाहेर आलो. बापरे, भयानक भयानक म्हणण्यापेक्षा अद्भुत अशा गुहा मी तर कसा सोडणार, अजिबातच नाही. चला आता वेळ न घालवता पिनाकलकडे. नेहमीप्रमाणे आज या कलावंतीन दुर्गच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भेटलेला आहे आपला लाडका डॉगी. तर मी मागे सुद्धा सांगितलं होतं अशा मुक्या प्राण्यांना आपल्याकडे जे काही खायला असेल ते नक्कीच खायला दिलं पाहिजे. ते खुश है ना. बस हो गया. कलावंतीन ट्रेकची सुरुवात इथे पाहतोय आपण. खूप अवघड पॅच आहे, पण त्यासाठी आपल्याला इथे रोपची सुविधा देण्यात आलेली आहे. त्या रोपच्या सहाय्याने आपण वरपर्यंत जाऊ शकतो. ते बघा, आणि या पिनाकलच्या वरती आपल्याला पोचायचं आहे. आमचे अर्धे ट्रेकर्स बघा वरती जाऊन आमची वाट बघतायत. आत्ता खरा थ्रिल इथपासून सुरू झालेला आहे. बघूया, ज्या 70-80 डिग्रीमध्ये ज्या पायऱ्या आपण सुरुवातीला पाहिल्या होत्या, सांगितल्या होत्या, त्याची खरी मजा घेण्याचा थ्रिल आता आपण प्रत्यक्ष घेऊया. इथे पाहू शकता, इथे पायरीच नाही आहे. तर या ठिकाणी जो पायरीचा भाग आहे त्या पायरीच्या भागावरून आपल्याला या पायरीवर चढायचं आहे. म्हणजे असा हा कठीण मार्ग या ठिकाणी आहे. मित्रांनो, जेव्हा आपण मोबाईल घेऊन किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्याच्या सहाय्याने शूट करतो तेव्हा आपण खबरदारी घेतली पाहिजे. आपलं लक्ष नेहमी मोबाईलकडे, कॅमेराकडे असतं, परंतु लक्ष चढण्याकडे ठेवायला पाहिजे, अन्यथा अशी वाईट कुठली घटना घडू शकते. सो बी केअरफुल. इथे बघू शकता बरोबर 90 डिग्रीमध्ये, आणि एवढ्या उंच पायऱ्या आहेत की नक्कीच या पायऱ्या चढताना दमछाक होणारच आहे. इथे पाहू शकता हे शस्त्राच्या सहाय्याने केलेले घाव, म्हणजे पूर्ण खनन करून या दगडांवरती घाव घालून या पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या कारागिरांना खरंच मानावं लागेल.
मित्रांनो, 70 ते 80 डिग्रीमध्ये असलेल्या या पायऱ्या खूपच थरारक आहेत. मागे वळून पाहिल्यास मनातली भीती वाढल्याशिवाय राहणार नाही. पावसाळ्यात हा ट्रेक करण्यात खूपच रिस्क आहे, कारण या संपूर्ण पायऱ्या शेवाळलेल्या असल्यामुळे पटकन पाय घसरण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो हा ट्रेक पावसाळ्यात करूच नका. फायनली 30 पायऱ्यांचा पॅच आपण पूर्ण केलेला आहे. शेवटचा पॅच राहिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या पिनाकलवर पोहोचण्यासाठी रोपची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, कलावंतीन दुर्गच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. हा कलावंतींचा भाग आहे आणि या ठिकाणी जो सुरगा भाग आहे रॉक पॅच, तो पॅच क्लाइंब करून आपल्याला वरती जायचं आहे. तिथे शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, तिचं आपण दर्शन घेऊया आणि मग पुन्हा खाली येऊया. हा एवढाच भाग या ठिकाणी आपल्याला कलावंतींच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि इथे पाहू शकता, या कलावंतींना लागूनच हा आहे प्रबळगड. आणि बरोबर या पाठीमागे जो दिसतोय तो आहे माथेरान, जे आपल्या सर्वांना प्रसिद्ध आहे. आणि इकडे या पाठीमागे हा चंदेरीगड, मला कदाचित शो होणार नाही, परंतु पाठीमागे चंदेरीगड आहे. म्हणजे या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये हे असे गड किल्ले आहेत. आता जाऊया आपण या रॉक पॅचवर. पायऱ्या चढून आल्यानंतर आपला ट्रेक संपत नाही. इथे अजून एक थ्रिल आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे दोराच्या सहाय्याने वर चढणे. कित्येकांना हे शक्य होत नाही, परंतु स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि जायचं चढायला मावळ्यांसारखं. वर गेल्यावर जो निसर्ग दिसतो ते पाहून या ट्रेकची भीतीच पळून जाते. पाहू शकताय आपले मित्र जीवाची आटापिटा करत कसे वर चढतायत. फायनली कलावंतींच्या रॉक पॅचवर आपण पिनाकलवरती पोचलेलो आहोत. इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, दर्शन घेऊया. कलावंतीन दुर्गचा तसा इतिहासामध्ये जास्त काही उल्लेख नाही आहे. तर हा जो समोर आहे प्रबळगड, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा कलावंतीन दुर्ग तयार करण्यात आला होता, असं इतिहासाच्या थोड्या माहितीनुसार कळतं आहे. नाहीतर मग इकडची कोकण किनारपट्टी, पनवेल साईड आणि पाठीमागे कल्याणची साईड यांवर देखरेख करण्यासाठी सुद्धा या कलावंतींचा वापर केला होता, अशा प्रकारचा उल्लेख आपणास ऐकायला मिळतो. आणि या दुर्गाचं जे नाव कलावंतीन दुर्ग ठेवण्यात आलेलं आहे ते एका राणीच्या नावावरून. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती गोष्ट घडून गेलेली आहे. आपणास माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आज कलावंतींचा हा ट्रेक यशस्वीरित्या आपण पूर्ण केलेला आहे आणि तेही अगदी सेफली. कुणालाही कुठल्या प्रकारचा त्रास वगैरे काही झालेला नाही आहे. अगदी मस्तपैकी आपण या पिनाकलवरती चढून पुन्हा खाली आलो आहोत आणि आता जाऊया परतीच्या मार्गाने.
तर आजचा हा ट्रेक मित्रांनो तुम्हाला कसा वाटला? खूप छान, मस्त. एनर्जी आली, पुन्हा पुन्हा ट्रेकिंग करण्याची आवड निर्माण झाली. तर आजचा हा ट्रेक तुम्हा सर्वांना कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.